नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. बघा, 17 तारखेला आहे अनंत चतुर्थी. अनंत चतुर्थी दिवशी पौर्णिमा पण आहे, तर आपल्याला या दिवशी काही सेवा करायची आहे. कारण अनंत चतुर्थी हा वर्षातून एकदाच आपल्याला ही सेवा करायला मिळते. जर तुमच्याकडून एखादं व्रत वैकल्य करायला घेतलं आणि जर ते चुकून तुमच्याकडून ते मोडलं, तर तुम्ही परत नव्याने सुरुवात करून पुन्हा ते करू शकता. पण अनंत चतुर्थीचं हे व्रत असं आहे की ते वर्षातून फक्त आपल्याला एकदाच करता येतं. खूप प्रभावी सेवा आहे. सर्वांना कळकळीची विनंती आहे, सर्वांनी ही सेवा नक्की करा. आता बघा, का करायची ही सेवा? बघा, स्वतःच्या कर्माचा गर्व झालेला कौंडिन्य ऋषीप्रमाणे आम्हाला दारिद्र्य, मनस्ताप, अपमान, निंदा, लाचारी येऊ नये. आमच्यात सदैव तुझ्या उपकाराची जाणीव, तुझ्या अस्तित्वाचे स्मरण आणि कृतज्ञ असून कणाकणाचा जो स्वामी आहे त्यांच्याच हातात आपली दोरी आहे हे भान असणे, त्यानुसार आपण कृती, विचार, आचार, स्वभावावर अंकुश असणे, त्या परमेश्वर ज्येष्ठ प्रजापालक भगवान विष्णूंचे व त्यांचेच अवतार असलेला परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे सतत स्मरण, चिंतन, नामस्मरण चित्ते असू द्या, हा सांगणारा हा उत्सव आहे. म्हणजे भगवान विष्णूंची आपल्याला सेवा करायची आहे. या दिवशी अनंत रूपात अनंत नामाने प्रसिद्ध असलेले भगवान विष्णूंचे 1001 तुळशीपत्र वाहून पूजन केले जाते. तुळशीसारखे पावित्र, भक्ती, त्याग आमच्यात निर्माण होऊन आम्ही ही तुला प्रिय असू दे व तुझ्या चरणात हृदयात आम्हाला तिच्यासारखे स्थान प्राप्त होऊ दे, हे व्रत असते. गतवैभव, गतमान, मनशांती मिळवून देण्याचे सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूंचे हे व्रत आहे. म्हणजे तुमचा गेलेला पैसा, धन, लक्ष्मी हे तुम्हाला परत मिळवण्यासाठी तुम्हाला हे व्रत करायचे आहे. तुमचा गेलेला मान, सन्मान, बघा आता काही ठिकाणी आपण गेल्यानंतर ना आपल्याला योग्य तो मान सन्मान आपल्याला मिळत नाही, तो परत मिळवण्यासाठी आपल्याला हे व्रत करायचं आहे. व्रत कसे करायचे आहे बघा. पूजा मांडणी तर आता कशी करायची? एक चौरंग किंवा पाट घ्यायचा, त्याच्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यावर भगवान विष्णूंची आपल्याला मूर्ती ठेवायची आहे. मूर्ती नसेल तर फोटो ठेवा. फोटो ठेवल्यानंतर त्यांच्यासमोर आपल्याला गणपती बाप्पांना ठेवायचं आहे. गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर थोड्याशा अक्षदा खाली ठेवून त्याच्यावर एक अखंड सुपारी ठेवायची. सुपारी आणि तांदूळ अखंड पाहिजे, तुटलेले फुटलेले नसावे. त्यांची पंचोपचार पूजा करायची. त्यानंतर त्यांना कुंकू लावून घ्यायचं आहे आणि साखर किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे. तर 1001 तुळशीपत्र आपल्याला घ्यायचे आहे. जर तुमच्याकडे 1001 तुळशीपत्र नसतील तर तुम्ही एक जरी तुळशीपत्र तुम्हाला मिळालं, तुळशीपत्री, तरी सुद्धा चालेल. ते त्यांच्या चरणाशी अर्पण करायचं, त्यांचं एक नाव घ्यायचं, परत ते घ्यायचं रिटर्न माघारी आणि परत त्यांचं दुसरं नाव घ्यायचं. म्हणजे बघा, आता हे तुळशीपत्र आहे, आपण त्यांच्या फोटोला समर्पित करायचं. श्री विष्णुदेवाय नमः, परत ते माघारी घ्यायचं. त्यानंतर बाळकृष्णाय नमः, परत ते माघारी घ्यायचं. असं करायचं आहे. याप्रमाणे तुम्हाला त्यांची 1000 नावं त्यांची घ्यायची आहेत. आता बघा, विष्णू सहस्त्रनामावली हे पुस्तक मिळतं छोटं, ते आपल्या केंद्रात मिळतं. त्यानंतर तुम्ही त्यात म्हणून तुम्ही ती नावे तुम्ही घेऊ शकता. जर तुमच्याकडे हे पुस्तक नसेल आणि तुम्हाला मिळत पण नसेल तर तुम्ही यूट्यूबला सर्च केलं किंवा गुगलला केलं तरी सुद्धा ते येईल. आणि ते नाव घेतच तुम्ही मग ते तुळशीपत्री त्यांना व्हायची आहे. तर खूप सोपी सेवा आहे. त्याचबरोबर हा बघा, अनंताचा धागा हा आहे, हा केंद्रात मिळतो. हा फक्त 15 रुपयाला आहे. तर हा धागा तुम्हाला आणून तुम्ही जी पूजा करणार आहे त्या पूजेत तुम्हाला ठेवायचा आहे. 1 तासाने किंवा रात्रभर तिथंच ठेवून तुम्ही दुसऱ्या दिवशी हा धागा आपल्या हातात बांधायचा आहे. हा धागा महिलांनी आपल्या डाव्या हातात आणि पुरुषांच्या उजव्या हातात तुम्हाला बांधायचा आहे. हा धागा बांधण्याचे फायदे म्हणजे तुम्हाला हा धागा तुमच्या हातात बांधल्यानंतर तुम्हाला कीर्ती, मान, सन्मान प्रत्येक ठिकाणी तुम्हाला यश मिळणार आहे. त्यामुळे हा धागा सर्वांनी बांधायचा आहे. आणि ज्यावेळेस हा तुमचा धागा सुटल्यानंतर तुम्ही वाहत्या पाण्यात तुम्हाला हा सोडून द्यायचा आहे. आणि जर हा पुढच्या अनंत चतुर्थीपर्यंत राहिला तरी ती चांगली गोष्ट आहे. त्यानंतर तुम्ही सोडून परत नवीन धागा तुम्हाला बांधायचा आहे. पण हा धागा बांधण्याचे खूप सारे फायदे आहेत. तुम्ही नक्की हा धागा आणा आणि बांधा. जर तुमच्याकडे जर नाही मिळाला तुम्हाला, हा तुमच्याजवळ केंद्र नसेल, मठ नसेल, तर तुम्ही तो पंचरंगीचा जो धातू असतो, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, कलया, तो जरी आणून बांधला तरी सुद्धा चालेल. पण हा धागा नक्की बांधा आणि ह्याची पूजा करायची आहे तुम्हाला. त्याचबरोबर भगवान विष्णूंची आपल्याला सेवा करायची आहे. हा दिवस संपूर्ण आपल्याला सेवेत घालवायचा आहे. बघा, आता हे एवढ्यात वर्षातून एक संधी मिळत असते आपल्याला ही सेवा करण्याची. आणि जर ही संधी आपण जर सोडली तर आपण परत पुढल्या वर्षीच आपल्याला ही सेवा करायला मिळणार आहे. बघा, या सेवेने तुमचे गेलेले वैभव तुम्हाला परत मिळणार आहे. तुमची मान,
सन्मान, तुमची प्रतिष्ठा, जिथे तुमचं गेलेलं आहे ते तुम्हाला परत परत तेच मिळणार आहे. त्यामुळे ही सेवा कुणी चुकवू नका आणि सर्वांनी ही सेवा करा. तुळशीपत्र महिलांनी तोडू नका, म्हणजे महिलांनी तोडतच नाहीत आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी तर तुम्ही तोडूच नका. त्यामुळे ती आदल्या दिवशीच तुम्ही तोडून ठेवायचे. आता बघा बाजारात पण आपल्याला तुळशीपत्र विकत मिळतं, मग तुम्ही 1001 विकत आणलं तरीही चालेल. आता आपल्या घरात जी तुळशी माता लावलेली आहे तिला एवढी तुळशीपत्र नसतात, त्यामुळे आपण एक जरी तोडलं तरी सुद्धा चालेल. पण ही सेवा सर्वांनी करा, तुम्हाला जमेल तशी करा, पण नक्की करा. तर केलेली सेवा श्री स्वामी चरणार्पण वस्तू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.